नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी। अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेतर्फे इस्लामपूर तहसीलदारांना निवेदन। इस्लामपूर तालुका वाळवा येथील अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। हे निवेदन फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी देण्यात आलं असून या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की महिला डॉक्टर देखील सुरक्षित नसतील तर समाजात न्याय व सुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही। प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या प्रकरणी संबंधितांवर कठोर पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे, अनिल कांबळे, रामभाऊ देवकुळे, रामचंद्र कुंभार, पत्रकार विनोद कांबळे, पुष्पा थोरात, दीपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रामचंद्र कुंभार। इस्लामपूर येथे तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आले की फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर संपदा मुंडे यांचे आत्महत्या प्रकरणी आज अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले। परंतु महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी नाहक पद्धतीने त्यांची चालू केलेली आहे। तर या घटनेची लवकरात लवकर चौकशी होऊन त्यांना कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, जे कोण त्याच्या संबंधित असतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे व्हावे असे आमच्या अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेची मागणी आहे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।